शाळेचा पहिला दिवस, नवीन गणवेश, नवीन दप्तर, चेहऱ्यावर निरागस हास्य. पण त्याच रात्री नियतीने असा घाव घातला की संपूर्ण गाव अश्रूंमध्ये बुडालं. अवघ्या 6 वर्षाच्या राजने दिवसभर शाळेच्या आठवणी सांगितल्या, पण मध्यरात्री एका विषारी सर्पदंशाने त्याचा निरागस जीव हिरावून घेतला. नेमकं काय घडलं रात्री, पाहूया ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना. नमस्कार मंडळी, मी उमेश शेटणारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील राजगड गावात घडलेली घटना प्रत्येक आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. अवघा 6 वर्षाचा राज अभिषेक राठोड 2 जुलै रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी तो मोठ्या आनंदाने डोणगाव येथील जीवन विकास कॉन्व्हेंटमध्ये गेला होता. नवीन गणवेश, नवीन मित्र, नवीन वर्ग. घरी परतल्यानंतर दिवसभराचे अनुभव तो आनंदाने आई वडिलांना सांगत होता. कुटुंबियांनाही आपल्या चिमुकल्याचा आनंद पाहून समाधान वाटत होतं. मात्र कोणालाही कल्पना नव्हती की हा आनंद काही तासाचाच पाहुणा आहे. मध्यरात्री उकाड्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. याच दरम्यान घरात एका विषारी सापाने प्रवेश केला. झोपेत असलेल्या राजच्या पायाला त्या सापाने दंश केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही वेळातच राजच्या पायाला तीव्र वेदना सुरू झाल्या. घाबरलेल्या कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी धाव घेतली, पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या निष्पाप चिमुकल्याची प्राणज्योत मालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी घराची पाहणी करताना राज ज्या पलंगावर झोपला होता त्याच्या शेजारील खोक्यात तोच विषारी साप लपून बसलेला आढळून आला. ग्रामस्थांनी सापाला बाहेर काढले, पण तोपर्यंत एका कुटुंबाचा आनंद कायमचा हिरावला गेला होता. शाळेचा पहिला दिवस, आई वडिलांसोबत शेअर केलेल्या गोड आठवणी आणि त्याच रात्री झालेला हा दुर्दैवी अंत. ही घटना प्रत्येक पालकाला सावध करणारी आहे. या चिमुकल्याच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा.